कोकणवासियांच्या मुखात या शहराचं नाव नेहमीच असतं, चिपळूणचं. दाटीवाटीने वसलेल्या या शहराच्या बाजूने दाट दाट जंगल असलेल्या टेकड्या, डोंगरही आहेत. काय मस्त वातावरण आहे माहितीये. धबधब्याचा आवाज कानावरती पडतोय, बाजूने पाणी असं मस्त दगडांवरून टप्पे पडत वाहत जातंय. अशाच भगवान परशुरामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि निसर्ग संपन्न महेंद्र पर्वताची मी भटकंती केली. सोबतच वाशिष्ठी नदीतली सफर केली आणि तिच्या काठावरचा हा गडही बघितला. ही भटकंती करण्यासाठी मी निवडलं होतं डोंगर माथ्यावरचं एक ठिकाण. इथे पोहोचायला रस्ता होता तीव्र चढीचा. पहिल्यांदा गाडी वर घेतली पण पुढे चढेना. मग एसी ऑफ करून फर्स्ट गिअरवर गाडी चढवली आणि झाडांच्या राईतून वळणावळणाच्या वाटेने पोहोचले डोंगरमाथा इको केअर रिसॉर्टमध्ये. रिसॉर्टवर पोहोचल्यावर श्रद्धाताईने स्वागत केलं. आणि नंतर या दोस्तांनी राजा चिकूनेही आमचं स्वागत केलं. मोठा प्रवास करून आलेला शेण इथे आल्याला गेला. आराम मिळाला. पोहोचलो आपण डोंगर माथावरती. वाव, बाहेरचं बैठलंच का? बघू. मॅजिकल. फारच सुंदर. बाहेर मस्त वारा सुटलाय, पावसाळी वातावरणही झालंय आणि माझ्या हातात चहाचा कप आहे. हा साधा चहा नाही आहे, हा हर्बल टी आहे आणि त्याचा खूप छान असा गंध येतोय मला. आणि समोर माझ्या वाशिष्ठी नदीचा नजारा दिसतोय. अप्रतिम आहे. संध्याकाळी मी काय करते, हा चहा पिते मस्त आणि मग तुम्हाला घर दाखवते, कारण हे घर खूप इंटरेस्टिंग आहे, युनिक आहे. हा सुरेख. परशुराम गावातच एका टेकडीवजा जागेवर उंचावर हे छानसं इको केअर रिसॉर्ट आहे. ही टेकडी आधी एका वैराण जागेप्रमाणे होती, वृक्षतोडीच्या विळख्यात होती. तिथे देशी पक्ष्यांना, पतंग, फुलपाखरांना आवडती अशी झाडं लावून सबंध टेकडी अशी सुंदर हिरवीगार केली आहे. पक्ष्यांचे, पक्षी निरीक्षकांचे, निसर्ग भटकंती करणाऱ्यांचे आवडते ठिकाण झाले. व्यवस्थित दाखवते इथला परिसर. तर इकडे समोर घर आहे. हे कदंबाचं झाड आहे. भरपूर झाडी आहे तिथे आजूबाजूला. आणि आपण आता घरामध्ये प्रवेश केला आणि इकडे खूप मोठी अशी चूल दिसते. आणि या बाजूला सगळ्या खोल्या सुरू होतात इकडे. आणि आमची ही रूम आहे ज्याचं नाव आहे ओरियल. आणि ही आहे आमची अशी रूम. इकडे असा डबल बेड आहे, इकडे सिंगल बेड आहे, बसायला अशी छान जागा आहे. आणि इथला कमाल भाग म्हणजे ही अशी गॅलरी आहे इथे. आणि या गॅलरीत आल्यावरती आपल्याला समोर दिसतो वाशिष्ठी नदीचा व्ह्यू.
अशाच सुंदर गॅलरी बाकी रूम्स नाही आहेत. काही रूममधून जंगलाचा हिरवाईचा नजारा दिसतो. ही मोठी फॅमिली रूम आहे. इथल्या पडवीत बसून इतकं शांत वाटतं ना. आणि इकडे हा कॉमन एरिया आहे. हाही शेणाने सारवलेला आहे. इथे छान झोपाळा आहे, तिकडे बसायला जागा आहेत आणि मेन म्हणजे इथे खूप सारी पुस्तकंही आहेत. आणि इथला कॅरमसुद्धा इंटरेस्टिंग आहे, या दाखवते. तुम्ही कधी असा 6 कॉर्नर असलेला कॅरम खेळला आहात? चॅलेंजिंग आहे खूप. इथे आल्यावरती ना मोठ्या प्रमाणात बांबूचा वापर केलेला दिसतो. आपल्याला वाटेल की फक्त डेकोरेशन म्हणून बांबू वापरला आहे, तर तसं बिलकुल नाही आहे. हे घरच बांबूचा वापर करून बांधलेलं आहे. कमीत कमी स्टीलचा वापर करून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक साहित्य वापरून हे घर बांधलंय. आणि जितका बांबू वापरला आहे बांधकामासाठी तितकाच बांबू पुन्हा वाढवलाही आहे. तर हे आहे घरातलं प्रशस्त असं अंगण, राजांगण. शेणानं सारवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. ऐसपैस आहे. इकडे छानसं वृंदावन दिसतं, तुळशी वृंदावन आहे. समोर काही म्हणजे जुन्या काळची जी तांब्या पितळेची जी भांडी असतात ती आहेत. परत जुन्या काळात धान्य ज्यानं मोजलं जायचं ती साधनं तिथे दिसतात, मला लावलेली आहेत तिथे. आणि खूप सुंदर आहे, हवेशीर आहे. बापरे, काळे ढग आहेत सगळे वरती. पावसाळी वातावरण झालंय मस्त. आणि आता पाऊस आला तर खरंच मजा येईल. काय वातावरण तयार होईल माहिती आहे इथे, सुंदर असं मी म्हणतेच तोवर पाऊस पडायला सुरू झाला. हलक्या सरी पडू लागल्या. पाऊस आणि भजी हे एक समीकरण आहेच. तर म्हटलं की छान भजीचा आस्वाद घेता आला तर, असा विचार आला तोपर्यंत बटाटा भजी आली. तर आता माझ्या पुढे बटाटा भजी आहेच. की बघा, मस्त आस्वाद घेणार आहे मी. सुंदर. शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळची वेळ आहे आणि उठल्यावरती मी इथे गॅलरीमध्ये बाहेर आले आणि बघते तर सगळ्या चिपळूणवरती ढगांचं साम्राज्य दिसतंय ॲक्च्युली. तर सगळे ढग असे खाली उतरलेले दिसत आहेत. आणि आम्ही आता अशा वातावरणात जाणार आहोत ट्रेकला, जो धबधब्याकडे जाणार आहे. अजून दोघे जण जॉईन झालेत आम्हाला, राजा आणि चिकू. चल चिकू, चल राजा चल. एक साधारण 2.5 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. हां. जिथे ब्रह्मेंद्र स्वामी यांनी परशुराम मंदिर बांधलं, त्यांनी पाटाने पाणी आणलं होतं. एक चेक डॅम बनवला होता. आणि त्या काळी आता तुम्ही बघाल की दगडांचा साईज एवढा मोठा आहे की हत्तीशिवाय ते उचलू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ इथे हत्ती होते का, आणले होते का. इंटरेस्टिंग आहे, त्याचं आर्किटेक्चर पण इंटरेस्टिंग आहे. आणि सवत्सडा वॉटरफॉल जो हायवेला 400 फूट खाली कोसळतो, त्याच्या वर आपण जाणार आहोत कॅचमेंट एरियामध्ये. म्हणजे छोटे छोटे वॉटरफॉल्स असणार आहेत आणि सेमी फॉरेस्टेड एरिया आहे की लायनाज आणि वेगळंच जंगल आहे. कदाचित तिथे शेकरू पण असू शकेल त्या काळी. असं कोयना कनेक्टेड आहे. हां हां. येस, आमच्यासोबत अजून 2 मेंबर्स आहेत. राजा आणि चिकूसुद्धा येतात आमच्यासोबत. आता आपण ट्रेकला सुरुवात करूया, कारण माहिती खूप इंटरेस्टिंग आहे. तर ते प्रत्यक्षात बघणं हा खरंच वेगळा अनुभव असणार आहे.
या ट्रेकच्या वाटा ना खूप सुंदर आहेत. आता कसं आम्ही एका सपाट वाटेवरून चालत आलो, आता मात्र चढ आहे आणि सोबतीला उंच उंच झाड आहेत. मस्त आहे ही वाट. चिपळूणच्या जवळ इतकं दाट जंगल आहे याची मला कल्पनाही नव्हती. मोठ्या वृक्षांसोबतच ही ब्लड प्रेशरवर गुणकारी सर्पगंधा, बलवर्धक शतावरी, पावसाच्या खुणा दाखवणारे फर्न्स, वेगवेगळे मशरूम्स ही या जंगलात आहेत. मला आता एक फूल दिसलं तर त्याचं नाव आहे कप अँड सॉसर. तर त्याची जर फुलं बघितली, आता येऊ लागलेत ते फुलं, तर कपबशीसारखा आकार असतो, आजूबाजूने हिरवी असतात आणि मध्ये त्याला एक असं लाल काय म्हणायचं लाल असं भाग येतो, त्यामुळे त्याला कप अँड सॉसर असं म्हणतात. खूप सुंदर आहेत, छोटी छोटीशी आहेत पण खूप देखणी दिसतात. पाऊस आता चांगलाच सुरू झाला आहे. झाडीत असल्यामुळे तो असं जास्त लागत नाही आहे, पण आहे पाऊस आहे. आम्ही आता या मागे जी वाट आहे ना त्या वाटेने खाली उतरणार आहोत धबधब्याकडे. ही वाट उतरली आणि धबधब्याचा आवाज कानावर पडू लागला. आणि थोड्याच वेळात धबधबाही स्पष्ट दिसला. मोठे धबधबे कसे रौद्र, मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींप्रमाणे वाटतात, पण छोटे धबधबे अवखळ, अल्लड बालकासारखे खेळायला बोलावणारे वाटतात. हाही असाच छोटासा देखणा धबधबा. किती नितळ आहे पाणी याचं, बघितलं ना? इथेच आम्ही दगडावर 3 कप मांडले आणि गरम गरम हर्बल चहा घ्यायचं ठरवलं. खरंच तरतरी आली आता. इतकं फ्रेश वाटतं ना, खूप फ्रेश वाटतंय. सीझनचा पहिला धबधबा आहे हा बघितलेला मी, आणि इतका सुंदर आहे, मस्त आहे. आम्ही चहा घेऊन आता वरतीही जाणार आहोत. वरती सुद्धा धबधबा आहे, तर तो असा छान असं कोसळताना दिसतो. तर मी म्हणते की तिथं जावं आणि छान भिजावंही. आधी चहा संपवते. सगळेच आता थोडे रिलॅक्स झाले. छानसा ब्रेक घेऊन पुढे निघालो. मगाशी जो धबधबा बघितलेला त्याच्यावरती आहोत आणि इकडून त्याचा असा व्ह्यू दिसतो, वरून दाखवते. मी तिथे हर्बल टी घेत बसले होते. भीती एवढीच वाटते की दगड पराकोटीचे निसरडे. हे मोठाले दगड पार केले आणि हा धबधबा दिसला. सावकाश त्याच्याजवळ गेले. डोंगरातून झाडीतून वाट काढत मोठ्या टप्प्यावरून झोकून देऊन हा कोसळत होता.
तिथल्या दगडावर बसून अंगावर पाणी झेलत मी चिंब चिंब भिजले. धबधब्यात भिजण्याचा मी मनमुराद आनंद घेतला. इतका आवाज होता ना धबधब्याचा, त्याचा नाद एवढा जोरदार होता. मस्त वाटलं भिजताना, मला मजा आली खूप. आणि आता मी पुढे जाणार आहोत. ब्रह्मेंद्र स्वामींनी पाणी साठवण्यासाठी बांध बांधला होता आणि पाट काढला होता, तर तो बांध बघायला आम्ही आता पुढे जाणार आहोत. मला खूप उत्सुकता आहे की ते कसं केलं होतं त्या काळात. इकडे जायची वाट काहीशी अडचणीची, झुडपातून जाणारी होती. थोडं वर चढल्यावर पहिल्यांदा मला दिसला पाट, आणि नंतर दिसले हे भग्नावस्थेतील कुंड. जो ॲक्च्युली सवत्सडा वॉटरफॉलचं उगमस्थान आहे. त्याचा एक पार्ट त्यांनी ह्या चेक डॅमकडे वळवला आहे, म्हणजे एक बांध घातलेला आहे चौकोनी. आणि आता तिथे गाळ साठला आहे, भिंतही पडली आहे अर्थक्वेकमध्ये. तेव्हा जेव्हा पाणी ऑटोमॅटिकली पास व्हायचं आणि ग्रॅव्हिटीनी परशुराम मंदिरापर्यंत पोचायचं. तर बऱ्याच आर्किटेक्टनीही याचा अभ्यास केला आहे. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या एका टीमने इथे एन्शंट वॉटरिंग सिस्टम परशुरामची त्याचाही अभ्यास आणि सगळ्या ग्राफ्स काढलेले आहेत. हा पाट चांगला 2 मैलांपर्यंत नेलाय. वाटेत डोंगरावरून येणारी माती निसटून पाण्यात मिसळू नये त्यासाठी पाटाच्या वरून असं आउटलेट काढलंय. चिपळूणचे हे जंगल निसर्ग समृद्ध आहेच, शिवाय अशा थक्क करणाऱ्या ऐतिहासिक खुणाही पोटात घेऊ नये. आम्ही आता इथेच नाश्ताही करणार आहोत. मस्त धबधब्याचा आवाज येतोय आणि झाडी आहे, तर इथे दगडावरती बसून छान नाश्ता करणार आहोत. आणि आम्ही प्लास्टिक काही कॅरी केलेलंच नाही आहे, त्यामुळं कचरा होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही सुद्धा आला तर बिलकुल कचरा करू नका. तर मस्त नाश्ता एन्जॉय करते. धबधब्यामध्ये छान भिजून आलो आम्ही. आणि आल्यावरती बघतोय तर चुलीवरती तेल गरम करत ठेवलेलं. मग मी विचारलं की काय सुरू आहे, तर हे आपण फणसाचे घारगे करतोय. हा ना, फणसाचे घारगे. तर फणसाचे घारगे करणार आहोत. तर काकू आता तेच घारगे थापतायत. फणसाच्या पिकलेल्या गऱ्यांची पेस्ट करून ती गुळासोबत शिजवून घेतली जाते. हे मिश्रण तांदूळ आणि गव्हाच्या पिठात मिक्स करतात. थोडी वेलची पूड, चिमूटभर मीठ घालून पीठ नरम असं मळतात आणि गोळे करून घारगे थापून घेतात. तेलात सोडून असे छान तळले जातात. तयार झाले फणसाचे घारगे. मस्त भाजलाय. गरम आहे खूप. मी ज्यावेळेस हा तोडला घारगा, तर त्यातून असं मस्त फणसाच्या गऱ्याचा असा मस्त गंध आला आणि भूकही चाळवली. तर मी खाऊन बघते. खूपच मस्त आहे. थोड्याच वेळात जेवणही वाढून घेतलं. तर दुपारचं जेवण या राजांगणात होतं आहे.
तर जेवायला फणसाचे घारगे तर आहेतच, शिवाय अजून काही मस्त मस्त पदार्थ आहेत. भेंडीची भाजी आहे जी पीठ पेरून केली आहे, शिवाय कुळथाची उसळ आहे, कुळथाचं कढणही आहे, छानसा कैरीचा छुंदा आहे, हे ह्याचं आहे करवंदाचं लोणचं आहे, गाजराची कोशिंबीर आहे, पापड आहे, असं मस्त मेन्यू आहे. मी छान एन्जॉय करते जेवण. असं होतं की काही ठिकाणांच्या आठवणी या पदार्थामुळे पक्क्या लक्षात राहतात. फणसाच्या घारग्यामुळे डोंगरमाथा आणि चिपळूण लक्षात राहील. मी आता पोहोचली आहे चिपळूणमधल्या या परशुराम मंदिरामध्ये. भव्य असा परिसर आहे इथला आणि स्वच्छ आहे. तर मी आता काय करते, मंदिर परिसर बघते आणि दर्शनही घेते. हेच महेंद्र पर्वताच्या कुशीतील श्री क्षेत्र परशुराम. कोकण भूमीची निर्मिती केल्यावर परशुरामांनी तपश्चर्येसाठी निवड केली ती या महेंद्र पर्वताची. हे आहे भगवान परशुरामांचे मंदिर. मंदिरात भगवान परशुराम, काम आणि काळ यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर इसवी सन 570 मध्ये बांधण्यात आलं. सध्याचा मंदिर परिसर ब्रह्मेंद्र स्वामी यांनी 1710 मध्ये उभारला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज श्री परशुराम क्षेत्राला दर्शनासाठी येत असत अशी माहिती मिळाली. मुख्य मंदिराच्या समोर रामदास स्वामींनी स्थापन केलेली मारुतीरायाची मूर्ती मंदिरात विराजमान आहे. तर मागील बाजूला परशुरामांच्या मातेचं, रेणुका मातेचं मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात हा पाण्याच्या कुंडासारखं एक स्ट्रक्चर दिसतं, याला बाणगंगा म्हणतात. आणि या पाण्यामध्ये आता कासव सुद्धा पोहताना दिसतंय मला. मंदिराच्या वातावरणात चैतन्य आहे, कमालीची प्रसन्नता आहे. चिपळूणला आल्यावर श्री क्षेत्र परशुरामाला जरूर भेट द्या. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आम्ही चिपळूणमधल्या अशा ठिकाणी निघालो आहोत जे ठिकाण फारसं कुणाला माहिती नाही आहे. एक काय म्हणायचं धार्मिक ठिकाण आहे. ते फार असं मोठं नाही आहे, छोटंच आहे, पण अतिशय सुंदर आहे. वेगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे. रिसॉर्टपासून साधारण 10 ते 15 मिनिट अंतरावर गाव आहे. महेंद्र पर्वताच्या सानिध्यातच आहे. त्या गावात पोहोचून गाडी पार्क करून टेकडी चढायला सुरुवात केली. पावसामुळे आता सारं काही हिरवगार झालंय. वाटेत एक पावसाची खूण आम्हाला दिसली. अजून एक छान गोष्ट आम्हाला वाटेत दिसली ती म्हणजे पावसाळा सुरू झालाय याची खूण आहे खरं तर. हे सीतेची वेणी म्हणतात त्याला. ऑर्किड्स आहेत आणि खूप सुंदर असतात ते. इथं पाण्याचं प्रमाण बरंच आहे. हाही भाग सवतसड्याचा कॅचमेंट एरिया आहे. तिथे आम्हाला हे 12माही कुंड बांधलेलं दिसलं. पुढे चढणीचा भाग चढल्यावर आम्ही या मोकळ्या जागी येऊन पोहोचलो. पुढे आता छोटंसं पठार चालू होईल. ओके. पावसाळ्यात कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होतं. वेगवेगळी फुलं,
मिनी कास पठार वगैरे असं म्हणता येईल. बर. हा मोठा प्लॅटू दिसतोय. आता हा पठार छान हिरवागार झालाय. काही दिवसात इथं कमरे एवढं गवत वाढेल. पठारावरच असा एक उंचवटा आणि त्यावर मनोऱ्यासारखा आकार दिसला. मंगेश दादा याची माहिती देऊ लागले. ही साधारण 1710 जेव्हा मंदिर बांधलं त्याच वेळची असावी. अच्छा. आणि एकच म्हणजे हेच स्ट्रक्चर आहे इथे. हो हो हो. आणि ह्याच्यावर जी त्रिपुरी पौर्णिमेला 15 लिटरची पणती लावतात. बर. आणि त्यात धोत्राची वात असते, म्हणजे एक पूर्ण धोतर. आणि त्याचा प्रकाश परशुरामाच्या मूर्तीवर पडतो. आता मध्ये कन्स्ट्रक्शन हां थोडंसं लाईट पोल्युशन असल्यामुळे आत्ता ते करणार नाही, पण तो त्यांच्या मूर्तीवर परफेक्टली पडायचा. थोड्याच वेळात दीपमाळेजवळ पोहोचले. आम्ही आता दीपमाळेजवळ पोहोचलो आहोत. अख्ख्या पठारावरती ही एकच अशी दीपमाळ आहे असलेली दिसते आणि खूप सुंदर आहे. एकदम टॉपवरती आहोत आम्ही. आणि आत्ता जर बघितलं तर आम्ही पूर्णपणे धुक्यात आहोत, कारण असा तलम असा पडदा असतो ना, तसा धुक्याचा आहे आजूबाजूला. पाहते तर ही दीपमाळ चांभ्यात बांधली आहे आणि ज्यात दीप प्रज्वलित केली जाते तो भाग काळ्या दगडाचा आहे. आता दीपमाळ धुक्यात असली तरी कल्पना करा की त्रिपुरी पौर्णिमेला इथे गावागावातून भक्त जमा होतात आणि हा दीप प्रज्वलित करतात. केवढी मोठी ज्योत असेल याची. काय सुंदर अनुभव असेल ना. दीपमाळेजवळ छान वेळ गेला. तिथून आम्ही रिसॉर्टवर परत आलो. जेवणाची वेळ झालीच होती. आजही जेवायला असा झकास मेन्यू आहे. आज स्पेशल काय आहे ते सांगते. ही आठळ्यांची भाजी आहे. फणसाच्या ज्या बिया असतात त्या उकडवून त्याची ही भाजी केली जाते. त्याच्यावरचं टर्फल काढून ही भाजी केली जाते. तर ही भाजी आहे. मोदक आहेत आणि टोमॅटोचं सार आहे. तर मस्त असा हा मेन्यू आहे. मी आता आठळ्याची भाजी खाऊन बघते. या भाजीला छानशी मालवणी मसाला, मिरची पूड घालून फोडणी करतात. त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालून परतून घेतात आणि उकडलेल्या आठळ्या घालून चांगलं शिजवतात. झाली तयार चविष्ट अशी आठळ्यांची भाजी. सुरेख. हा सुद्धा मोदक चुलीवरच केलाय. मी करताना बघत होते. एकदम अशी पातळ अशी त्याची पारी आहे आणि यातलं सारणही असं रसाळ आहे, मस्त आहे. आणि हे जुनं तांब्याचं भांडं होतं, त्या तांब्याच्या भांड्यामध्ये हे मोदक केलेत. मस्त आहेत चवीला. पाऊस नसल्यामुळे अंगणातच बसून जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. ज्या वाशिष्ठीला वरून बघत होते त्याच वाशिष्ठीत बोट सफारीचा प्लॅन ठरला. संध्याकाळी तिच्या काठावर पोहोचले. ऊन आहे थोडंसं. आम्ही आता इथे पोहोचलो आहोत नदीच्या काठी. तर इथे असा छान पॉइंट केलाय तयार. आता इथून आम्ही होडीत बसू. बोट सफारीला सुरुवात झाली. बोट पाणी कापत पुढे जात होती. मी पुढे जाऊन उभी राहिले. या वाशिष्ठी नदीचा उगम सह्याद्रीच्या उतारावर असणाऱ्या तिवरे या गावातून होतो आणि 74 किलोमीटरचा प्रवास करून
पुढे ती अंजन वेलजवळ समुद्राला जाऊन मिळते. आम्ही ज्या पात्रातून सफारी करतोय त्या पात्रातून खूप आधी समुद्रातून मोठी जहाजही येत असत अशी माहिती मिळाली. वाशिष्ठीकाठी वसलेलं चिपळूण त्या काळी एक नावाजलेलं बंदर होतं. आता सफारी करताना काठावरची सुंदर घरं, उंचीपुरी नारळाची झाडं दिसतात. नदीच्या मध्ये अशी बेटं तयार झाली आहेत आणि त्या बेटांवर मगरी दिसायची शक्यता असते. माझी नजर आता बेटांकडेच होती. आम्हाला आता मगर दिसली जी आता पाण्यात जस्ट गेली, तिची शेपटी दिसली. पण पुढे मला मगरींचं दर्शन झालंच. दगडावर मस्त पहुडल्या होत्या. बोट सफारीचा मस्त आनंद घेत होते. पण हा आनंद द्विगुणित झाला जेव्हा मंगेश दादांनी बोटीत हर्बल टी पिण्यासाठी दिला. ही बोट सफारी सुंदर अनुभव आहे. बोटीची सफर खूप सुंदर झाली आणि आता वशिष्ठीच्या पलीकडे समोरच एक गड दिसतोय मला. त्या गडावरती आम्ही जाणार आहोत. आम्ही आता गोविंदगड किल्ल्यापाशी पोहोचलो आहोत. इकडे वाहनतळ आहे. आम्ही इकडे मागे गाडी पार्क केली. आता समोर तटबंदी दिसतीये मला आणि आता आतमध्ये आम्ही जाऊ, प्रवेश करू किल्ल्यावरती. तटबंदीवर चढले आणि समोरचा नजारा बघतच राहिले. मी मगाशी म्हटलं तसं की वाशिष्ठीच्या पात्रातून व्यापार चालायचा, मोठी पडावं लागायची. या मार्गावर आणि चिपळूणच्या बंदरावर लक्ष ठेवता यावं यासाठी हा गोवळकोट उर्फ गोविंदगड बांधला गेला. वाशिष्ठीच्या बाजूला असणाऱ्या टेकडीवर हा गड आहे. बघा ना, खूप लांब पर्यंत वाशिष्ठीचं पात्र दिसत राहतं. तिथे उभी राहिल्यावर मला त्या काळची वाशिष्ठी दिसू लागली. मोठी पडावं, गजबजलेलं बंदर दिसू लागलं. गडावर फेरी मारताना एक एक वास्तू दिसू लागल्या. गडावर असा सदरेचा भाग आहे. त्याच्या मागे चुन्याचा घाण आहे. एका बाजूला पाण्याचं टाक आहे. गोवळकोट बंदरावरून काढलेल्या तोफा इथे संवर्धन करून ठेवलेल्या आहेत. गडावर एक देऊळ आहे. रेडजाई देवीचे. मंदिराच्या बाजूच्या तटावरून फेरी मारली. इथे थांबून दूर दूर पर्यंतचा परिसर बघत राहिले. या बाजूला वस्ती आहे, शेती आहे आणि एकमेकांना समांतर डोंगर रांग आहे. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची दुरुस्ती केली होती म्हणतात. इथल्या फलकावर गडासंबंधित घडलेल्या ऐतिहासिक घटना लिहिलेला फलक लावलेला आहे. पुढे मी या पार टोकाच्या बुरुजाकडे गेले. वाशिष्ठीला म्हणाले, तुझ्या काठावरच्या चिपळूणचं कायम मुखात नाव असतं, पण या चिपळूणचं अंतरंग मला या भटकंतीतून समजलं. याचा फार आनंद होतोय बघ. काय मग, करताय ना चिपळूणचा प्लॅन? पावसाळ्यात चिपळूणची भटकंती करणं खरंच सुंदर अनुभव आहे. खूप सुंदर सुंदर ठिकाणं चिपळूणमध्ये आहेत. त्याचा आनंद तुम्ही पावसाळ्यात घेऊ शकता. ही भटकंती माझी आवडली तर व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. डोंगरमाथाचेही कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ते नक्की चेक करा. भेटू आपण पुढच्या भटकंतीत. बाय.